राज्य शासनाने महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू केल्या। याबाबत कृतज्ञता व्यक्त करीत 19 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणींसाठी जे केलेले कार्य आहे ते कौतुकास्पद आहे। शासनाने उमेद अभियानाने बळकटी करण्यासाठी आणि महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या। प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना होत आहे। डीबीटी योजनेद्वारे आमच्या लाडक्या बहिणींना ती रक्कम मिळत आहे। महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे। राज्यभरातून बचत गट चळवळीतील उमेद अभियानातील महिलांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी 1,00,000 राख्या घेऊन जात आहेत। लाडक्या बहिणींनी दिलेल्या या आनंददायी प्रतिक्रिया। मी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे, तरी पण मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मला या संधीचा लाभ झालेला आहे। रुपये माझ्या खात्यात आलेले आहे, तरी त्यांचे मनापासून मी धन्यवाद करते। जो मुख्यमंत्री योजना का फॉर्म भरा था उसमें 3,000 रुपये प्राप्त हुए हैं और ऐसे ही 3,000 रुपये हर महीने मुझे प्राप्त होते रहे। मैं देवेंद्र भाव का आभार मानती हूँ कि मुझे ऐसे 3,000 रुपये उन्होंने दिए हैं, सिलेक्शन किया है सब लेडीजों का, उनका बहुत बहुत धन्यवाद तहे दिल से करती हूँ। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही योजना देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी राबविलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते। कारण आज उद्या रक्षाबंधन आहे, परंतु आमच्या खात्यामध्ये 14 तारखेलाच 3,000 रुपयाचा हा लाभ मिळालेला आहे। भाऊंनी आम्हाला हे रक्षाबंधनाची भेट पहिलेच दिलेली आहे, त्यांची मी मनापासून आभार मानते। परंतु आज गोरगरीब महिला अशाच आपल्या त्यांचे आजपर्यंत खाते सुद्धा नव्हते, या योजनेमुळे त्यांना बँकेमध्ये जाऊन खाते ओपन केले त्यांनी, आज त्यांना त्यांचा लाभ मिळालेला आहे। आणि सगळ्या महिलांना, या गोरगरीब महिलांना याचा लाभ मिळत आहे। आज कोणतीही अडचण आली किंवा गोरगरीब महिला त्यांच्या खात्यामध्ये कधी कधी पैसे नसते, परंतु या योजनेमुळे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला भाऊनी जर अशीच सतत भेट देत असले तर त्यांना त्याचा लाभ होईल आणि त्या आपल्या महिला आपल्या गरजू कामानिमित्त आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा कोणत्या दवाखान्याचा उपचार करण्यासाठी सुद्धा याचा लाभ होईल। लाडक्या बहीण या योजनेमार्फत आम्हाला 3,000 रुपये लाभार्थी झालेले आहे आणि आम्ही या आनंदात उद्या राखी निमित्ताने काही किराणा दुकानात सामान खरेदीसाठी आलो आहोत। मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे आम्ही आभार मानतो।